अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये आपण आलो आहे. हा प्रभाग खरप असा या परिसरातील पंचशील नगर म्हणून ओळखला जातो. आपल्यासोबत काही महिला या परिसरातील आहेत. त्यांना विचारणा करणार आहोत नगरसेवक कसा असायला हवा आणि कोणत्या विकासात्मक कामे व्हायला पाहिजे. काय म्हणाल काकू, काय वाटते तुम्हाला? नगरसेवक असा असावा, की ज्यांनी आपल्या एरियाचे सगळे काम पाहिले पाहिजे. रोड, नाली, रस्ते असे व्यवस्थित ज्यांनी कामं केले त्यांना तर आपण निवडून कशासाठी देतो, की बा आपल्या एरियाचा विकास झाला पाहिजे. आज आम्हाला या रोडची एवढी परेशानी आहे, की 12 ते 13 वर्ष झाली या रोडवर मुरुमही नाहीये. आमच्या मुलांनी रस्ता चेंज केला, दुसऱ्या रस्त्याने जातात. काऊन की गड्डे आहेत. ते पाणी सगळं 20 ते 25 घरांचं नालीचं पाणी सगळं आमच्या रोडवर येते. त्याच्यामुळे आम्हाला या रोडची खूप परेशानी आहे. आणि नगरसेवक असा पाहिजे, की त्याने जनतेचा काही ना काही विकास तर केलेला पाहिजे. बस एवढीच सांगते मी. दरम्यान नगरसेवक हा जनतेचा विकास करणारा असायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखीन आहेत. काय म्हणाल, कसा नगरसेवक असायला पाहिजे? नगरसेवकांनी पहिली गोष्ट तर सगळ्यात पहिले म्हणजे जातीनं लक्ष घालायला पाहिजे, की नाली नाहीये, रस्ते नाहीये, कचऱ्याची गाडी नाहीये, कचरा इकडं-तिकडं पडून राहते ह्या गल्लीमध्ये. कुठेही फेकल्या जाते. कचऱ्याच्या गाडीची व्यवस्था झाली पाहिजे. नालीची महापालिकेची व्यवस्था गाडी येत नाही का इथे? नाही. सगळ्या गल्लीत येते, पण ह्या गल्लीत येत नाही. ही गल्ली नाही, ही गल्ली नाही. दोन्ही गल्लीत येत नाही. रस्तेच नाहीयेत. हे रस्ते असे दिसल्यानंतर कसे काय येणार आहेत? लहान लेकरं, सापं मोठेच्या मोठे. म्हणजे त्या दिवसातून 8 दिवसातून हाच साप निघाला, हे झालं, ते झालं. आता इकडे नेऊन टाकलं त्या दिवशी. सारखं-सारखं सुरूच राहते. रस्ते झाले पाहिजे आणि दरम्यान रस्ते नळ या आले तर पाणी इतकं होतं इकडं. साधे रोजचे जे नळ येतात ना 4 दिवसातून नळ आले तर पाणी फुल होते. जायला यायला काहीच म्हणजे खूप त्रास होतो. दरम्यान पाण्याची समस्या सुद्धा या परिसरातील दिसून येते. आपल्यासोबत आणखी नागरिक आहेत, महिला आहेत. काय म्हणाल तुम्ही सांगा आता? काय वाटते तुम्हाला? तुमच्या परिसरातील पाण्याची व्यवस्था कशी आहे? पाणी येते का नळाला? पाणी येते पण नाली, रोड, हं, हं. इचू काटा खूप आहे इथे. घरकुलची परिस्थिती कशी आहे? घरकुलसाठी काय काय वाटते तुम्हाला? घरकुल वगैरे मिळालं का? मिळालं पण काही मिळालं, काही राहिलं. दरम्यान घरकुलचा सुद्धा प्रश्न या परिसरातील आहे. आपल्यासोबत आणखीन महिला आहेत. काय म्हणताल ताई तुम्ही? काही नाही आम्हाला घरकुलाची सगळी सगळी सुविधा मिळालेली आहे, पण आम्हाला फक्त रोड पाहिजे. रोड आणि नाली असली की आमच्या लेकरांची सुविधा होईल. आम्हाला यायला सरळ रस्ता भेटेल. बस तेवढीच आमची मागणी आहे. दरम्यान रस्ता या परिसरातील नागरिकांना हवा आहे असं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही वृद्ध मतदार आहेत. काय म्हणणार आजीबाई? काय नाव आहे तुमचं? शकुंतला भोसले. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे घरकुल द्यायचं, रोड बरोबर करायचे. मला उड्या मारता येतात. हा? जे लोक येतात मतदान द्या. आमच्याकडे बघा, आम्ही तर तुमच्याकडे बघतो, तुम्ही आमच्याकडे कधी बघता म्हणा. असं सांगायचं तिथं. हा, ते काय डॉक्टर आहेत ना, त्यांना म्हणा नालीत पहिले ये, तू पहिले नाल्या बघ, माझी नाली काढून दे, मग घर करून दे, सर्व कर मावाला, तो आपलं मतदान देईन म्हणा. या परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे की या परिसरातील नाली सुद्धा स्वच्छ होत नाही. आपल्यासोबत आणखीन काही पुरुष मतदार आहेत. काय म्हणाल काका तुम्ही? आमच्याकडे रोड छोटे-छोटे रोड आहेत आणि ते कमीत कमी 10 फुटाचे जरी रोड झाले पाहिजेत. त्याच्यानंतर नालीची समस्या आहे. रोज दुसऱ्या दिवशी एक-एक हप्त्याला 15-15 दिवसांनी नाले काढायला येतात. रोजगाराची काय व्यवस्था आहे तुमच्याकडे? रोजगार कोणाला मिळत नाही. व्यवस्थित नाही. 8-8 दिवस म्हणजे लोक घरीच राहतात. कोणी परमनंट रोजगार नाही कोणाला. काय वाटते मग आता नगरसेवक कसा असायला पाहिजे? नगरसेवक चांगला असायला पाहिजे. आमच्या इकडे म्हणजे कमीत कमी हप्त्यातून 15 दिवसांनी चक्कर मारायला पाहिजे. नगरसेवक कोणी येत नाही. दरम्यान नगरसेवक या परिसरात येत नसल्याचा ओरड या परिसरातील नागरिकांकडून होतोय. आपल्यासोबत आणखीन नागरिक आहेत. काय म्हणाल दादा तुम्ही? इथं बेसिक गरजा जे पाहिजे, लाईट पाहिजे, इथं लाईट नाही आहे बरोबर. नाली पाहिजे आणि रोड पण पाहिजे. खंबेची डिस्टन्स दूर आहे, मध्यात अंधारच असते. आणि ते मच्छर फवारणीवाले लोक आले पाहिजे, ते पण नाही आहेत. आणि नाली काढणारे तर आले पाहिजे हप्त्यातून 1 दिवस. पंप फवारणारे 8-15 दिवसातून एक वेळेस, पण ते महिना 2-2, 6-6 महिने येत नाही. कोणीच येत नाही, मच्छर फवारणारे नाही. बस रोड, नाली, लाईट आणि ते फवारणीवाले स्वच्छते. स्वच्छतेची गाडी नालीमुळं, रस्त्यामुळे येत नाही. इकडं म्हणजे यायसाठी जागाच नाही आहे. तिकडं बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, तर तिकडं विटा आणि रेतीची पण गाडी येऊ नाही शकत इकडे. म्हणजे इकडं गाडी येतच नाही, कारण रस्ताच नाही आहे. तर रस्ता सर्वात जरुरी आहे. त्याच्यानंतर नाल्या
आणि लाईट पण आणि स्वच्छतेचा बी अभाव आहे इकडे. दरम्यान या परिसरात बऱ्याच प्रमाणात स्वच्छतेचा आणि नालीचा प्रामुख्याने समस्या जाणवते. दुसरीकडे या परिसरात लाईटची व्यवस्था सुद्धा नाही आहे आणि स्वच्छता सुद्धा नियमित होत नसल्याची ओरड या परिसरातील नागरिकांकडून होते. आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत. काय म्हणतात? सर्वात महत्वाचं की हे महानगरपालिका सारखं आहे की स्थिती हे जंगल सारखी परिस्थिती आहे. इथे भरमसाठ टॅक्स लावलेले आहे. गोरगरीब इथे दलित लोक आहे. दलित वस्ती जाहीर करून यांचे टॅक्स वगैरे माफ करायला पाहिजे. हे टॅक्स भरू हे लोक उद्या चालून हे घर विकतील. आणि हा जो रस्ता आहे, एखादी अगर पेशंट सिरियस झाला ना तर त्याचा मुर्दा इथेच जाळणं आहे. या जायला रस्ते नाही आहे. हे परिस्थिती आहे का? इथले कलेक्टर, महानगर, आमदार, खासदार हे काय करताय? हे कशा करताय? नागरिका करताय की कशा करताय? तर सर्वात पहिले इथली जी व्यवस्था लाईक असा नगरसेवक पाहिजे की तो ह्या परिस्थितीला आपलं घर समजून आपलं तो स्वतः त्याच्या घरामध्ये राहते तर याच्या नाल्या गटारात राहते का? हं? नागरिकाची जी दशा काय आहे त्याला माहिती आहे का? तो तर एसी मध्ये मस्त राहते. तर माझी सर्वांना विनंती आहे नागरिकांना की बा असा नगरसेवक निवडून द्या की तो आपला घरच्या सारखं आपला सांभाळ करेल. हे माझी इच्छा. दरम्यान एखादा कुटुंब प्रमुख जसा काम करतो तसाच नगरसेवक आम्हाला या परिसरात द्यावा, असं या परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे. आणि खरोखरच या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त केलाय. त्यांना ज्या गरजा पाहिजे, जसं की हे ग्रामीण भागातलं एखादं गाव खेळत गाव आहे का, असंही काही येथील शहरातील नागरिकांना वाटतोय. त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 हा महापालिका क्षेत्रात येतोय आणि या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात सुखसुविधा अजूनपर्यंत पोहोचल्या नाहीये, अशी ओरड या परिसरातील नागरिकांकडून केली जाते. नेमका आता नगरसेवक कसा निवडून देतात आणि कोण निवडून येतो हे येणाऱ्या 15 जानेवारीच्या निवडणुकीतच समजणार आहे. आणि 16 जानेवारीच्या निवडणुकीनंतर मतमोजणीतून या जनता कोणाला निवडून देते हे सुद्धा अवघ्या काही दिवसातच समजणार आहे. कॅमेरा पर्सन चंद्रदत्त कोटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला.